Today being the most blessed day as far as I'm concerned, जोवर माझा प्रश्न आहे आजचा दिवस माझ्यासाठी एवढा आशीर्वादित आहे and I will pause from the word to just mention a few words for my dear wife. आणि शब्दापासून थोडंसं पूर्ण विराम घेऊन माझ्या प्रिय पत्नीविषयी थोडंफार बोलायला मला आवडेल. Not as a bishop, बिशप या नात्याने नाही, but as a grateful husband. पण एक ऋणी नवरा, एक ऋणी पती म्हणून. Amen. आमेन. And so on my wife's birthday, I just thank the Lord first of all तर माझ्या बायकोच्या वाढदिवशी प्रभूचे प्रथम तर मी आभार मानतो. for a woman who has been more than a companion to me. अशी स्त्री की जी माझ्यासाठी साथीदारिणीपेक्षा पण काहीतरी जास्त ठरली आहे. God had separated her for himself. God had separated her for myself. आणि देवाने तिला देवासाठी आणि देवाने तिला माझ्यासाठी वेगळी करून ठेवली. Because she has a calling alongside with me, कारण माझ्यासोबत तिचंही पाचारण आहे and it has been fulfilled in my life. आणि माझ्या जीवनात ते पूर्ण झालंय. Because God knew that I needed strength on my side, कारण देवाला माहित होतं की माझ्या बाजूने मला शक्तीची ताकदीची गरज पडणार आहे. and that's why He gave me her too. आणि म्हणून देवाने तिला मला दिली. देवाचे आभार. And through a faithful translation from English to Marathi, तिचं विश्वासू भाषांतर किंवा अनुवाद इंग्रजीतून मराठीमध्ये ती जे काही करते, she had carried God's word देवाचा शब्द ती वागवत आली, घेऊन आली. from one heart to the other. एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत शब्द पोहोचवला. Amen. आमेन. Because not everyone who stands on the pulpit really translate the way she translates. कारण वेदीवर प्रत्येक जण जो अनुवाद करायला उभा राहतो तो तिच्या पद्धतीनं अनुवाद करेलच असं काही सांगत नाही. The only reason being she has been my helpmeet. आणि एकच कारण याच्या मागे की ती माझी मदतनीस आहे. Amen. आमेन. She knows me more than anybody else. आणि ती मला आणि कोणापेक्षाही जास्त चांगलं ओळखते. Amen. की बिशप, व्हॉट इज बिशप पीटर, हु इज बिशप पीटर, हाऊ इज बिशप पीटर. Nobody knows in this whole world better than me after Jesus. Amen. And so when God wants to bless a ministry, तर देवाला जेव्हा आमच्या मिनिस्ट्रीला आशीर्वादित करायचं आहे, He always sends a right partner. त्या देव नेहमी योग्य साथीदार पाठवतोच. देवाला जर मिनिस्ट्रीला आशीर्वाद द्यायचा असेल तर देव योग्य साथीदार पाठवतो. And a wife's role always, when it is concerning the minister, it's always in the background. आणि बायकोची भूमिका ना, देवाचे जे कोणी सेवक असतात त्यांच्या विषयीनं बेटा, बायकोची भूमिका नेहमी पार्श्वभूमीत असते, बॅकग्राऊंड मध्ये असते. But from there it releases the power in the forefront. पण तिथून समोर सामर्थ्य मोकळं होतं. Amen. आमेन. And that has been the mainstay of our ministry. आणि आमच्या सेवेमध्ये मुख्य मुक्काम याच गोष्टीवर राहिलाय. That's why Bible says, he who findeth a wife findeth a good thing. आणि म्हणून बायबल म्हणतं ना, ज्याला पत्नी सापडते त्याला चांगलं काहीतरी सापडतं. And I found a good thing. मला चांगलं सापडलं. Amen. आमेन. And so I stand in this church receiving favor from God. तर या चर्चमध्ये देवाचा अनुग्रह स्वीकारून मी उभा आहे. Amen. आमेन. कारण रिसीव्ह फेवर फ्रॉम द लॉर्ड आहे. And I pray that God may bless her more and more, मी प्रार्थना करतो देवाने तिला अजून अजून आशीर्वाद द्यावा, give her long life, दीर्घायुष्य द्यावं, bless her in all things, सर्व गोष्टी तिला आशीर्वादित करावं keep her always happy. आणि नेहमी तिला आनंदी ठेवावं. So happy birthday to you. You are a blessing to me, तर हॅपी बर्थडे टू to the church, to the kingdom of God. चर्चसाठी, देवाच्या राज्यासाठी तू आशीर्वादित आहेस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कोण आहे ही? I don't know. Because कोण आहे ही? हे कोण somebody आहे? has to really stand by you if you are a minister of God. कारण कसं असतं ना बेटा, तुम्ही जर देवाचे सेवक आहात तर तुमच्या बाजूनी कोणीतरी खंबीरपणे कमवॉट मे उभं राहायला लागतं. Amen. आमेन. Because there are many demands also. कारण मागण्याही खूप असतात, डिमांड खूप असतात. And a lawful wife fulfills all those demands. आणि कायदेशीर बायको जी आहे, नियमशास्त्र पूर्ण करणारी, ती त्या सगळ्या मागण्या पूर्ण करते.
Amen. आमेन. And thus the ministry is established. आणि मग ती सेवा किंवा मिनिस्ट्री ती स्थावर होते. Praise God. देवाला धन्यवाद. The sound that moves heaven. जो नाद स्वर्गाला हलवतो. The sound that moves heaven. जो नाद स्वर्गाला हलवतो. And by the way, all are looking very, very wonderful today. बाय द वे सगळेजण फार छान दिसतात. All in white. सुंदर दिसतात. सम ऑफ यू आर लुकिंग इवन क्यूट. And प्रिटियर छान. the church is also white. चर्च पण आम्ही पांढरं करून We टाकलं. painted it white this year. यावर्षी पांढरं रंगवलं So चर्च. everywhere it is white. सगळीकडे पांढरं 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 आहे. Praise God. पुराने लोगों को सफेद पसंद आता है बेटा. Amen. आमेन. We'll open our Bibles to Hosea chapter 14 verse 2. होशेचा 14वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपण यावेळेला काढूया. Take with you words and return to the Lord. तुझ्या सोबत शब्द घे आणि परमेश्वराकडे परत ये. Say, आमेन. take with you words and return to the Lord. तुझ्या सोबत शब्द घे आणि परमेश्वराकडे परत ये. So this morning, church, I want you to listen. तर आज सकाळी चर्च माझी इच्छा आहे की तुम्ही ऐकावे. Hear what God has to say. देव काय सांगत आहे ते ऐका. Your problem is not just what you're going through. आणि तुमची समस्या तुम्ही कशातनं जाताय फक्त ती नाहीये. Your problem is what you're saying while you're going through it. त्या परिस्थितीतून जाताना तुम्ही काय बोलताय ही तुमची समस्या आहे. That's very important. आणि हे फार महत्वाचं असतं बेटा. Some people go through problems काही लोक समस्येतून जातात and they don't say the words they need to say. आणि जे शब्द बोलायला पाहिजे ते शब्दच बोलत नाहीत. And that's why the problem continues with them. आणि म्हणून समस्या त्यांच्या सोबत चालतच राहते. Because कारण the words that we speak are not just decorations. जे शब्द आपण बोलतो ते केवळ एक सजावट नाहीयेत. They are meant to be effective in our lives. त्या शब्दांचा प्रभाव आपल्या जीवनावर तेवढा असला पाहिजे. ते शब्द सजावट किंवा डेकोरेशनचे नाहीयेत बेटा. Because कारण the words are direction to our life. ते शब्द आपल्या जीवनासाठी असलेलं मार्गदर्शन आहेत. The words should give us life. त्या शब्दातून आपल्याला जीवन मिळायला हवं. आमेन. Words are not emojis. आणि ते शब्द म्हणजे व्हॉट्सअप वरचा इमोजी नाहीये. Emojis for your emotions. आणि तुमच्या भावनांना व्यक्त करणारा इमोजी नाहीये तो. Many people put emojis. अनेक माणसं इमोजी टाकतात ना टेक्स्ट करताना. हॅपी तर हॅपी, सॅड तर सॅड आणि नमस्कार तर नमस्कार. But that doesn't work. पण तसं काम होत नाही. That doesn't change your situation. त्यातनं परिस्थिती बदलत नाही बेटा. That is world's way. ही जगिक रीत आहे. But God's way is different. पण देवाची रीतच वेगळी आहे. Because Amen. God's words, they are GPS which coordinates your future. कारण देवाचे शब्द म्हणजे असा जीपीएस आहे जो तुमच्या भविष्यासाठीनं मार्गदर्शन देत And so every time you open your mouth, तर ज्या दर वेळेला तुम्ही तुमचं मुख उघडता something invisible starts moving. काहीतरी अदृश्य असं तिथे चालायला फिरायला लागतं. Yes. आमेन. Something starts happening in the heavenly realm. आणि काहीतरी स्वर्गीय स्तरामध्ये व्हायला लागतं. The moment you speak heavenly words, ज्या क्षणाला तुम्ही स्वर्गीय शब्द बोलता heaven leans over to hear. स्वर्ग झुकतं तुमचं ऐकायला. Heaven moves. स्वर्ग हलतं When you speak heavenly words, जेव्हा तुम्ही स्वर्गीय शब्द ऐकता. आमेन. when you speak heavenly words, जेव्हा तुम्ही स्वर्गीय शब्द बोलता then heaven moves. मग स्वर्ग हलतं. Amen. आमेन. And that is the time त्यावेळेला even hell looks up. नरकही वर पाहतं. Because God's word has power. कारण देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. Amen. Amen. Even angels, they stop scrolling and they start saying, आणि मग देवदूत सुद्धा स्क्रोलिंग करायच्या ऐवजी बोलायला लागतात wait, की थांबा, did you hear what they just said? काय बोललाय ऐकलत का? Did you hear what they just said? आता ते काय बोलले ऐकलत का? And God says, आणि देव म्हणतो take with you words. ते शब्द तुझ्या सोबत ने. Take with you words. ते शब्द तुझ्या सोबत ने. Words that come from my word. ते शब्द माझ्या शब्दातून येतात. Not drama, नाटक नाही, not accusation, ड्रामा नाही, निंदा नालस्ती, not attitude, दोषारोप नाही, वृत्ती नाही, not a three-page explanation. किंवा 3 पानांचं स्पष्टीकरण पण नाही. But take my word. माझा शब्द घे. Say, आमेन.
God is giving us a clue. देव आपल्याला इथे क्लू देतोय. Because tears can move people, का अश्रू लोकांना हलवतात, but word of God moves God. देवाचा शब्द देवाला हलवतो. अश्रू माणसांना हलवतात. You are wasting your tears. तुम्ही तुमचे अश्रू वाया घालताय. In its place, use God's word. त्या जागी देवाचा शब्द वापरा. Heaven will listen. स्वर्ग ऐकेल, God will listen. देव ऐकेल. Amen. Amen. Because word of God is not an accessory. कारण देवाचा शब्द म्हणजे एक जास्तीची सजावट किंवा ऍक्सेसरी नाहीये. They are assignments. तर ती नेमगिरी, ती एक कामगिरी आहे, नेमलेली कामगिरी. Amen. आमेन. They are prophetic tools. भविष्यवाणी पर हे हत्यार आहे. Amen. आमेन. That shape your future. जे तुमच्या भविष्याला आकार देतं. ऍक्सेसरी नाहीये की मी पिन बरोबर बोही घातला वगैरे असं नाहीये ते. ती सजावट नाहीये. Not a decoration. ते डेकोरेशन नाहीये. It is a prophetic tool that destines your future. भविष्यवाणी पर हत्यार किंवा शस्त्र आहे, ज्यातून तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला आकार येतो. That's why you don't say words casually. आणि म्हणून तुम्ही शब्द असे कॅज्युअली आरामाने बोलू नयेत. You deploy them. तुम्ही त्यांना असं फरमान You काढल्यासारखे engage that word for your तो situation. शब्द तुम्ही तुमच्या परिस्थितीसाठी कामाला लावा. So every time you open your mouth, ज्या दरवेळेला तुम्ही तुमचं मुख उघडता, you are either laying bricks एक तर तुम्ही विटा मांडताय or you are pulling down the bricks. किंवा विटा खाली पाडताय. That much powerful our words are. तेवढे सामर्थ्यवान आपले शब्द आहेत. एक तर तुम्ही विटा रचताय, नाहीतर विटा खाली पाडताय. शब्दांमध्ये एवढी कुवत आहे. You don't need a hammer. तुम्हाला हतोडीची गरजच नाही. Your tongue itself is the tool. तुझी जीभच एक शस्त्र आहे. Your tongue is a tool. तुझी जीभच एक शस्त्र आहे. हतोडीची गरज नाही. You don't need a blueprint. तुला ब्लूप्रिंटची गरज नाही. Your vocabulary is the design that God designed to enable things to change in your life. तुझा शब्दकोशच एक रचना आहे, जी रचना देवाने तुझं जीवन बदलायला ठेवलेली आहे. Amen. आमेन. You don't need a mob to back you. आणि तुम्हाला लोकसमुदायाची गरजच नाही तुम्हाला पाठिंबा द्यायला. Your words, तुमचे शब्द they are a workforce काम करण्यामागची ताकद आहे, that help you to achieve your target. ज्यातनं तुम्हाला मदत मिळते तुमचं जे काही लक्ष आहे, धोरण आहे, हेतू आहे ते पूर्ण करायला. Amen. आमेन. You are sleeping in the house तुम्ही घरात झोपताय where your words built yesterday. जिथे तुमच्या शब्दाने कालचं जीवन उभारलंय, अशा जागी तुम्ही झोपताय. What you built yesterday आणि काल जे तुम्ही बांधलं by your words, तुमच्या शब्दांनी, you are sleeping in that house today. आज त्या घरात तुम्ही झोपताय. ज्या शब्दांवर तुम्ही तुमचं घर, ते शब्द बोलून काल बांधलंय, त्या घरात तुम्ही आज झोपताय. ते शब्दांवर बांधलेलं घर आहे बेटा. If you are sleeping on the road, जर तुम्ही रस्त्यावर झोपताय it was only because of what you said yesterday. तर काल तुम्ही जे काही बोललेले असाल त्या बोलण्यापायी तुम्ही रस्त्यावर झोपताय. माइंड युअर टंग. And so whether tomorrow has windows or walls, तर उद्याला खिडक्या असोत नाही तर भिंती, it all depends on what you say today. सगळं आज तू काय बोलत आहेस यावर अवलंबून आहे. Words are that powerful. शब्द एवढे सामर्थ्यवान आहे. And that's why God didn't say म्हणून देव असं नाही म्हणाला in Hosea 14:2, होशे 14:2 मध्ये take with you tears. की तुझ्या सोबत अश्रू घेऊन जा, असं नाही म्हणाला. He didn't say take with you emotions. तुझ्या सोबत भावना घेऊन जा, असं नाही म्हणाला. He didn't say take with you your opinions. तुझ्या सोबत तुझी मतं घेऊन जा, असं नाही म्हणाला. He didn't say take with you what education has taught you. शिक्षणाने आणि डिग्र्यांनी तुला जे शिकवले ते तुझ्या सोबत घेऊन जा नाही म्हणाला. He didn't say take with you your sad face किंवा तुझा दुःखी उदास चेहरा तुझ्या सोबत घेऊन जा नाही म्हणाला. and a long explanation. आणि तुझं स्पष्टीकरण लांब लचक 2-3 पानाचं घेऊन जा नाही म्हणाला. He said म्हणाला take with you words. तुझ्या सोबत शब्द घेऊन जा, The word of God. देवाचं वचन घेऊन जा. हालेलुया. Because कारण heaven has ears only for the word of God. स्वर्गाकडे कान फक्त देवाच्या शब्दासाठीच आहेत. Heaven becomes deaf to your words. तुमच्या शब्दांना स्वर्ग बहिरं होऊन जातं बेटा. स्वर्गात फक्त देवाच्या शब्दांना जागा आहे. Because तुमच्या शब्दांना angels नाही. are sound activated. कारण की जे देवदूत आहेत ते नादावर कृतिशील होतात. And faith is voice responsive. आणि विश्वास त्या आवाजाला
प्रतिक्रिया So देतो. every word you speak, तर प्रत्येक शब्द जो तुम्ही बोलताय speak with faith. तो विश्वासाने बोला. And you will speak with faith when it is the word of God. आणि देवाचा शब्द म्हटला की तुम्ही विश्वासानेच बोलणार आहात, कारण तो Amen. देवाचा शब्द आहे. Amen. Miracles always move when mouths open with the word of God. देवाच्या शब्दाने जेव्हा मुख उघडतात तेव्हा चमत्कार चालायला लागतात. And hell becomes nervous आणि नरक उदास होतं. when a believer even clears his throat for the word of God. जेव्हा बिलीवर माणूस देवाचा शब्द बोलायला असा घसा साफ करतो ना, नरक उदास होतं. हेल गोज इनटू डिप्रेशन. नरक नैराश्यात जातं की आ गए वचन बोलने वाले, आ गए Yes. आज भी यीशु जिंदा है, सुनाने वाले आ गए. Praise हे God. असं आहे. Heaven is rejoicing स्वर्ग आनंद करतं बेटा when you speak the word of जेव्हा God. तुम्ही देवाचं वचन बोलता. Devil Hallelujah. gets tension सैतानाला टेन्शन येतं, घाम फुटतो. even before you speak the word of God. तुम्ही देवाचं वचन बोलण्याही अगोदर सैतान तुमची तयारी बघतो आणि त्याला घाम फुटतो. Because the devil knows कारण सैतानाला ठाऊक आहे whenever this fellow opens his mouth, जेव्हा केव्हा हा माणूस त्याचं मुख उघडतो it is lined with the scriptures. ते शास्त्र वचनाला धरूनच उघडतो. से- तो असं तसं काही बोलतच नाही, तो निगेटिव्ह बोलतच नाही. We are living in a verbal neighborhood आपण ना बोलून दाखवणाऱ्या शेजाऱ्या पाजारांमध्ये राहतोय, where the world does not know जे जगाला ठाऊक नाही, what the word of God carries. जिथे जगाला माहितीच नाहीये देवाच्या वचनात काय सामर्थ्य आहे. They just talk. म्हणजे असे शेजारी पाजारी जे नुसतंच बोलतात अशांमध्ये आपली वस्ती आहे. Amen. बोलणारे 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 They talk बोलणारे in the dark. ते अंधारात They बोलतात, sleep in the dark. ते अंधारात झोपतात. But then sometimes पण मग कधी कधी Christians sleep in the light. ख्रिश्चन प्रकाशात झोपतात. They have the light, they have the word, but they are त्यांच्याकडे sleeping प्रकाश in the आहे, light. त्यांच्याकडे प्रकाश आहे, त्यांच्याकडे देवाचा शब्द आहे आणि ते घेऊन झोपतायत. So let me help somebody here this morning. आज सकाळी तुमच्यातल्या कोणाला तरी मला मदत करावी लागेल. Some of you are living in a house built by sentences you spoke 5 years back. तुमच्यातले काही जण अशा घरांमध्ये राहतायत की 5 वर्षांपूर्वी काहीतरी वाक्य बोललेली होती, त्या वाक्यांवर तुम्ही घरं बांधली आणि त्या घरात तुम्ही राहताय. And that's 5 why years the back. roof is leaking. आणि म्हणून तुमचं छप्पर गळतंय. That's why there is no table nor chair in that room. म्हणून त्या घरात ना धड टेबल आहे ना धड खुर्ची आहे, कारण 5 वर्षांपूर्वी बोललेल्या शब्दांवर ते बांधलंय. And we are complaining. आणि तक्रार करतो मग Where आपण, is God in देव all कुठे आहे, this? देव कुठे आहे, या सगळ्यात देव कुठे आहे, देव कुठे आहे, तू आहे का टाळ्यावर. Because 5 years back you said, I will never get ahead in life. कारण 5 वर्षांपूर्वी तू बोलला काहीतरी अभद्र, माझं काय बाबा, आम्ही तर आयुष्यात कधी वर जाणारच नाही, आम्हाला कोण बघतंय, आमचं कोण आहे, Nothing good ever happens to me. माझ्या जीवनात तर कधी चांगलं होतच नाही ना, माझं This कोण आहे always ना, goes wrong with me. माझं तर नेहमीच असा घोटाळाच होतो ना, माझ्याशी तर असं चुकीचंच होतं ना, I'm just unlucky. आणि मी अनलकी आहे, माझं नशीबच बरोबर नाही. And then you are mad today at God. आणि मग आज तुम्ही देवावर चिडलेले, उखडलेले आहात. But you are the architect of your own house. अरे तुझ्या स्वतःच्या घराचा आर्किटेक्ट तू आहे, You are the designer of your own house. तुझ्या स्वतःच्या घराचा डिझायनर तू आहे, You are the builder of your own house. तुझ्या स्वतःच्या घराचा बांधणारा तू आहे, कॉन्ट्रॅक्ट तूच घेतला होता You approved it. आणि तूच मान्यता दिली होती की मी हे घर उभं करणार आहे. Say, Amen. हालेलुया. You don't need a hammer. I said you need a proper मी tongue. म्हणालो ना, तुम्हाला हतोडीची गरज नाही, जीभ बरोबर पाहिजे. You don't need contractors. कॉन्ट्रॅक्टरची पण गरज नाही. Your confession shows up every day on time. आणि दर वेळेवरती तुझी जी कबुली आहे, बोलणं आहे, ते दाखवून देतं. Amen. आमेन. Say, if you don't like the house, change your words. तुला घर आवडत नाही तुझं, तुझे शब्द बदल. If you don't like your life, change your words. तुझं स्वतःचं जीवन तुला आवडत नाही, तुझे शब्द बदल. If you don't like where you are today, change your words. आज तू जिथे आहे ते जर तुला आवडत नसेल तर तुझे शब्द बदल, लोकांचे नाही. If you change your words today, tomorrow will be bright. आज तू तुझे शब्द बदलले तर उद्याचा दिवस तुझा उज्ज्वल होईल. If you will come out of that leaky house आणि त्या गळणाऱ्या घरातनं तू बाहेर येशील and you will have a proper house आणि तुझं घर ठीकठाक होईल. in the name of Jesus. येशूच्या नावात, In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. I back you up, brother. येस, आमचा पाठिंबा आहे तुम्हाला Amen. आणि त्या शब्दांवर आम्ही I will जगतो. confess for you in the name of Jesus. येशूच्या नावात मी तुमच्यासाठी कबुली करीन. You will leave that rented house and you will come to your own house. तुम्ही In तुमच्या Jesus' name. भाड्याच्या घराला सोडून स्वतःच्या घरात लवकर याल. गॅप सांभाळा.
Many of you don't have a 3-bedroom house, you have a 3-bedroom of complaints. तुमच्यातल्या अनेकांकडे 3 बेडरूमचं घर नाहीये, 3 बेडरूमच्या तक्रारी आहेत With a finished basement of fear. आणि भीतीनं उभं केलेलं तळघर आहे. And so 3 बेडरूमच्या तक्रारी आणि भीतीने बांधलेलं तळघर. इज दॅट अ हाऊस? And so God is saying, आणि देव म्हणतो if you don't like that kind of house, असं घर जर तुला आवडत नसेल, from today change your words. आजपासून शब्द बदल. Amen. हा शब्दांचा मारा जो होतो ना एकमेकांवर, तो देवाच्या शब्दांचा मारा करा. So now let's talk about the woman तर मग त्या स्त्रीविषयी बोलूया, who knew how to shut up at the right time and speak at the right time. ज्या स्त्रीला कळतं की कधी गप्प बसायचं आणि कधी योग्य वेळेला बोलायचं. Amen. अशी स्त्री, अशी बाई who knows की कधी गप्प बसायचं आणि That कधी woman बोलायचं. who feeds the prophet, आणि जी स्त्री संदेश त्याला खायला घालते, feeds him, त्याला खाऊ घालते, builds him a guest room, त्यासाठी एक खोली बांधून तयार करते. not a couch, सोफा नव्हे, काउच नव्हे, not a just small bed, आणि एक छोटा बेड नव्हे, खोलीच बांधते. not the corner of a room, का खोलीतला एक कॉर्नर किंवा कोपरा नव्हे, one big room for the prophet of एक God. मोठी खोली बांधून ठेवून टाकते की संदेश त्याची खोली आहे. And so God says, ते म्हणतो because you made room for my voice, माझ्या वाणीसाठी, माझ्या आवाजासाठी तू खोली निर्माण केल्यामुळे I'm about to bless your womb. मी तुझ्या ओटी पोटाला आता आशीर्वाद देणार आहे. उदर तुझं मी आशीर्वादित करणार आहे. And she has a son. आणि तिला पुत्र होतो. Then one day, मग एके दिवशी that young boy goes outside तो लहान मुलगा बाहेर जातो in the mid-afternoon दुपारच्या वेळेला, and comes home holding his head, घरी येतो डोकं धरून, and then he falls in the lap of his mother आईच्या मांडीवर पडतो and suddenly dies. आणि अचानक मरतो. ही इज डेड. And now listen, this is where most believers lose all credibility. आणि ऐका, इथे जास्तीत जास्त बिलियर माणसं सगळी जमापुंजी किंवा श्रेय जे असेल ते गमावूनच बसतात. Spiritual credibility. आध्यात्मिक जमापुंजी गमावून बसतात. Because if it was us, आपण असतो we would be on the phone. तर आपण फोन हातात घेतला असता. Oh, my son died. माझा मुलगा वारला. Or see, you won't believe what has happened in my house. माझ्या घरात बघा ना काय झालंय. Something goes wrong, we pick up a phone and phone our friend. कारण असं काही झालं तर आपण फोन घेऊन आपल्या मित्रांना मैत्रिणींना पहिलं सांगतो I'm going through the worst of my time. की अतिशय भयानक काळातनं मी जात आहे. Some even post. काही लोक मग सोशल मीडियावर टाकतात The enemy is really busy in my life today. की हा शत्रू माझ्या जीवनामध्ये फारच व्यस्त आहे. He has taken over my life, my home. शत्रूने माझ्या जीवनाचा, माझ्या घराचा ताबा घेतलाय. Yes, many will be Googling. अनेक जण गुगल करतील What next? की आता पुढे काय, मग काय करायचं, गुगलला विचारतील. Say, let us find from the Google what next when everything is falling apart. आणि गुगलला विचारूया की आता माझं हे सगळं ढासळून पडतंय तेव्हा मी करायचं काय. गुगलला विचारायचं, आर यू अ बिलीव्हर? But this woman, पण ही बाई she takes the dead boy, ती त्या मेलेल्या मुलाला घेते, walks upstairs, वर जाते lays him on the prophet's bed, आणि तो संदेश त्यासाठी तयार केलेली खोली, त्याचा बिछाना त्या बेडवर त्याला टाकते, closes the door, दार बंद करते and does not say one word. एक शब्दही बोलत नाही. Because that was the time she could have grumbled. त्यावेळेला ती कुरकुर करू शकली असती. That was the time grumbling words should have come out of her mouth. त्यावेळेला त्या बाईच्या तोंडातनं तक्रारीचे शब्द बाहेर पडायलाच हवे होते. The devil was waiting for such grumbling talk. आणि सैतान वाटच बघून होता की तिने तक्रार करावीच आता. See, she didn't tell anyone. पण तिने कोणालाही सांगितलं नाही. Because everybody does not deserve access to your crisis. कारण प्रत्येकाला तुझ्या संघर्षांमध्ये प्रवेश देऊन फायदाही नाही. Don't open the door to your crisis to तुझ्या all. सगळ्यांना तुझ्या संघर्षाची दारं उघडू नको. कुछ क्रॉस अकेले ही लेकर जाना पडता है. Some people don't pray, they repeat. काही लोक प्रार्थना करत नाहीत, रिपीट करतात. Some people don't intercede, काही लोक मध्यस्थी करत नाहीत, they will only interfere. लुडबुड करतात. And we don't want Job's friends at such a time, अशा वेळेला आपल्याला योबाच्या मित्रांसारखे मित्र नकोच आहेत. because they will not cover, they will contaminate. कारण की ते येऊन झाकणार नाहीयेत, ते अजून गढूळ करणार आहेत. आय माइट एज वेल नॉट हॅव एनी फ्रेंड. Amen. मला असे मित्रच नकोत. Have the right friends. योग्य मित्र ठेवा. उघड करणारे नको,
झाकणारे घ्या. Because they will contaminate the whole atmosphere with fear and their own opinions, their own suggestions. कारण ते येतील, त्यांचा सल्ला, त्यांची मसलत देतील, त्या सगळ्यांना सगळं वातावरण गढूळ करून टाकतील. An unnecessary commentary like a cricket match. आणि उगीचच क्रिकेट मॅचला कॉमेंट्री देतात, तशी कॉमेंट्री करून नाही ते बोलून गढूळ करून सगळं निघून जाते. This lady understood something deep that most don't. पण या बाईला काहीतरी खोल कळलं जे आपल्यातल्या अनेकांना कळत नाहीये. Silence is at times a strategy. कधी कधी शांतता एक योजना असते, It is wisdom. ज्ञान आहे ते. Amen. आमेन. There are times अशा वेळा असतात and there are some crises आणि असे काही संघर्ष असतात when you don't need a crowd. जेव्हा गर्दीची गरज नसते. When you don't need a crowd. गर्दीची गरज नसते तेव्हा You need covering, आवरण लागतं की कोई आए और मामला ढक्के जाए. not a crowd. गर्दीची गरज नसते. Now she didn't hide the problem because she lacked faith. तिने समस्या अशासाठी लपवली नाही कारण तिच्यात विश्वास कमी होता. She guarded the problem because she had faith. तिला विश्वास होता म्हणून तिने समस्या झाकली. Sometimes those who broadcast, they don't have faith कधी कधी जे लोक जाहीर करून टाकतात ना, त्यांच्यामध्ये विश्वासच नसतो because they want help from everybody. कारण त्यांना सगळ्यांकडनं मदत हवी असते. But this lady was so strong in the Lord पण ही बाई प्रभूत एवढी खंबीर होती that she didn't speak. की ती बोललीच नाही. Amen. आमेन. She knew तिला माहित होतं if the wrong voices get into the room, चुकीचे आवाज आत्ताला या खोलीत आले, the miracle may never come out. चमत्कार बाहेर येणार नाही. The miracle will never come out. चुकीचे आवाज आता या रूम मध्ये बाहेर आले तर पुढे चमत्कार कधी होणारच नाही हे ती बाई जाणून असते. That is the meaning of she shut the door. आणि हा अर्थ आहे त्या बाईने दार बंद केले खोलीचे याचा. She didn't shut the door to deny there was a crisis at home. आणि तिनं यावर दार बंद केलं नाही, नकार द्यायला की माझ्या घरात संघर्ष चाललाय याला नकार द्यायला दार बंद केलं नाही, But to protect the promise of God. पण देवाचं वचन सुरक्षित ठेवायला तिने दार बंद केलं. And notice this. आणि हे लक्षात घ्या, She didn't lay the child on her own bed. तिनं त्या मुलाला स्वतःच्या बिछाण्यावर टाकलं नाही. She could have laid him on her own bed. ती स्वतःच्या बिछाण्यावर मुलाला टाकू शकली असती, तिचा मुलगा आहे. But she laid the child on the prophet's bed. पण तिनं संदेश त्याच्या बिछाण्यावर त्याला टाकलं. Say, are you getting something here? काहीतरी कळतंय का? Because when your situation dies, कारण जेव्हा तुमची परिस्थिती अशी मरते, you don't lay it on your emotions. त्या भावनांवरती टाकू नकोस. Her bed was her emotions. तिचा बिछाना तिच्या भावना, The prophet's bed was power. संदेशाचा बिछाना सामर्थ्य. हालेलुया. And life is there only. You don't lay it on your own emotional bed. तुझ्या स्वतःच्या भाऊ बिछाण्यावर नको टाकू त्याला. You lay it on the authoritative bed. अधिकारयुक्त बिछाण्यावर टाक त्याला. If you want to call somebody, call a prophet of God. तुम्हाला कोणाला बोलवायचंच असेल त्यावेळेला तर देवाच्या खऱ्या संदेशाला बोलवा. A real man of God. खरा देवाचा सेवक बोलवा. खरा. So she took what was dead, placed it in a space that had already been saturated with prayer and power. तर जो मेलेला तिचा मुलगा त्या मुलाला तिनं घेतलं आणि जी जागा प्रार्थनेनं अभिषेकानं भिजलेली होती, मुरलेली होती, त्या जागेत आणून त्याला ठेवलं. She knew that bed where the prophet sleeps is full of power. तिला माहित होतं ज्या बिछाण्यावर संदेश झोपतो ती जागा सामर्थ्याने भरलेली आहे. It was covered by prophetic presence. भविष्यवाणी पर सहवासाने झाकलेली जागा आहे ती. And surely it would have been aligned with God's word. आणि नक्की देवाच्या शब्दाला हे जुळलेलंच असणार. He must have been praying God's word every day on that bed. देवाचा शब्द पुकारून तो संदेशा रोज त्या बिछाण्यावर प्रार्थना करत असणार आहे. Amen. आमेन. Yes, she was intentional. हा, मुद्दामून केलं तिने हे सगळं. मुद्दामून. Intentional. मुद्दामून, मराठीत तो शब्द आहे मुद्दामून. तिने जाणून बुजून मुद्दामून असं केलं. See? And what did she do? काय केलं? She said, I will run to the prophet. ती म्हणाली आता मी संदेशाकडे धावेन. She didn't run to the spectators. ती दर्शकांकडे धावली नाही. She didn't run to her friends. मित्रांकडे मैत्रिणींकडे धावली नाही. She went to the man of God. देवाच्या सेवकाकडे धावली. Because कारण the man of God, Elisha, knew her. अलिशा देवाचा सेवक तिला ओळखायचा. He had prayed for her. त्यासाठी प्रार्थना केली होती त्यांनी. He had spoken life over life. जीवन बोलला होता तिच्या जीवनावर अलिशा.
You don't go to Tom, Dick and Harry. अन्या बन्या सुन्या मन्या कोणालाही धरून त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका. She knew her covering. तिला माहित होतं माझं आवरण कोण आहे आणि काय आहे. Elisha was a spiritual covering. अलिशा तिचा आध्यात्मिक आवरण होतं. Elisha was a pastor. अलिशा तिचा पास्टर होता. Elisha used to pray for her daily. अलिशा रोज तिच्यासाठी प्रार्थना करायचा She understood spiritual order. आणि तिला आध्यात्मिक क्रम माहित होता. The day you understand spiritual order, ज्या दिवशी तुम्हाला आध्यात्मिक क्रम कळतील ना, you will be flourishing तुम्ही भरभराटीला याल in Jesus' name. येशूंच्या नावात. Because not everybody can handle your pain. कारण प्रत्येकाला तुझी वेदना नाही हँडल करता येणार. But only the Elishas who know you, who have sat with you, know you. पण जे अलिशा तुला ओळखतात, जे अलिशा तुझ्या सोबत बसलेले आहेत, ज्या अलिशांनी तुला ओळखून घेतलेलं आहे, त्यांना हँडल करता येतील तुझ्या वेदना. I know you better than anybody else knows you. आणि कोणीही तुम्हाला एवढं चांगलं ओळखत नसेल जेवढं मी तुम्हाला प्रत्येकाला चांगलं ओळखतो. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? Not everybody can speak into your season. प्रत्येक जण तुझ्या ऋतूमध्ये येऊन बोलू नाही शकत. But when somebody has covered you, पण कोणी जर तुला झाकलंय when they have interceded for you, आणि तुझ्यासाठी मध्यस्थी केली आहे, when they have walked with you, तुझ्या सोबत चालले आहेत, those are the ones you need to gain access to. तेच आहेत ते ज्यांच्याकडे तू जायचा प्रयत्न केला पाहिजे. कशी वाट काढ आणि त्यांच्याकडे जा. And sometimes God doesn't want your crisis to be announced. आणि कधी कधी देवाची इच्छा नसते की तुझ्या जीवनात चाललेले संघर्ष तू घोषणा करून सगळ्यांना सांगावेत. He wants it to be presented properly. देवाची इच्छा असते की तू यथायोग्य रीतीने तुझा संघर्ष समोर मांड. So she shut the door, बोभाटा करू नको, तर तिने दार बंद केलं mounted the donkey, आणि गाढव तयार केलं. and headed straight to the source of the word. गाढवावर बसली आणि त्या जीवनी शब्दाचा स्रोत होता त्याच्याकडे धावली. Why source? का उगमाकडे का? कारण Because when you know that person has spoken the promise to you, जेव्हा तुला माहित असतं की या माणसाने देवाचं वचन मला सांगितलंय and because of his promise I have a child today, आणि आज या माणसाच्या देवाच्या वचनामुळे मला संतान झालंय, because he spoke the word of God in my life, why my womb had a child, देवाचा शब्द या माणसाने माझ्यावर बोललेला असल्यामुळे माझ्या उदरात संतान आलं and now that child is dead, आणि आता ते संतान मेलं. I have to go to the same source. मला त्याच उगमाकडे परत जावं लागेल. मीन्स दॅट मॅन ऑफ गॉड. You need to know where to take your problems then. तुम्हाला कळलं पाहिजे बेटा, आपके प्रॉब्लम किसके पास लेके जाने हैं. If Elisha has spoken a promise and you receive the promise, you don't go to Elijah when something happens there. अलिशा तुझ्यावर बोललेला आहे आणि तुला ते अभिवचन प्राप्त झालेलं आहे, तर काही झाल्यानंतर तू अलिशाकडेच जायचं आहे, एलियाकडे नाही. Are you getting me, people? कळतंय का? कोण है तेरा अलिशा? And then came the most dangerous sentence in the Bible. आणि मग बायबल मधलं सगळ्यात डेंजरस धोकादायक विधान आलं. Dangerous word coming from her mouth. अगदी धोकादायक वाक्य तिच्या तोंडातून बाहेर आलं. Dangerous to the devil. सैतानासाठी धोकादायक, Dangerous to the demons. भूतांसाठी धोकादायक. And what was that word she spoke? काय शब्द बोलली ती? In the midst of death, त्या मृत्यूत what did she say? काय बोलली बाई? It is well. सगळं ठीक आहे. It is well. सगळं ठीक ठाक आहे. इट इज वेल, इट इज वेल विथ माय सोल. सगळं ठीक आहे. It is well. It is well to With my my soul. With my soul. soul. It is well. It is well. सगळं ठीक ठाक आहे बेटा. A husband asked a very reasonable question. नवऱ्याने तिला एक जायज सवाल विचारला. Why are you going today? आज का चालली बाई? It's not Saturday meeting. आज तर शनिवारची सभा It's not Sunday meeting. आज रविवार नाही. It's not Monday meeting. आज सोमवार नाही. It's not a church day. आज काही चर्चचा दिवस नाही. तू आज का चालली बाई? She looked at him, नवऱ्याकडे तिने पाहिलं आणि म्हणाली, her dead son upstairs. वर तिचा मेलेला मुलगा. Can you imagine? हा? And she says, म्हणते it is well. सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. It is well. सगळं ठीक आहे. Sometimes you need to tell your husbands it is well. कधी कधी तुम्ही तुमच्या नवऱ्यांनाही सांगायला पाहिजे, असं असतानाही की सगळं ठीक आहे. नाही नाही बघितलं का काय काय झालं आमचं. असं It is well. अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करायची गरज नाही. It is well. म्हणा, ठीक Husband, don't worry, it is well. माझ्या पती टेन्शन मतले ना, सब ठीक आहे. But excuse me, ma'am, all is well. अरे पण एक्सक्यूज मी, सगळं ठीक आहे. The boy is not sick. मुलगा आजारी नाही, He is dead. तो मेलाय.
That boy is not tired. मुलगा दमलेला नाही, His soul is gone. त्याचा जीव गेलाय, He is not resting. तो काही आराम करत नाहीये, त्याचा जीव गेलाय, ही But डेड. this lady refused to let death even borrow her mouth. पण या बाईनं मुलाच्या मृत्यूला सुद्धा आपलं तोंड उधार नाही दिलं, की भले समोर मृत्यू आहे, मी जीवनच घोषित करणार आहे, मी चालले देवाच्या शब्दाकडे, I will कुठून know मिळतो? सेवकाकडे. In the midst of death also I will guard my mouth. मृत्यूत सुद्धा माझ्या मुखाचं रक्षण मी करीन. She says, I will not narrate what I want God to interrupt. ती म्हणाली, मी नाही सांगणार आहे की देवाने कशात येऊन माझ्यासाठी मध्यस्थी करावी, ते मी काही बोलणार नाहीये. I won't speak devil's words. मी सैतानाचे शब्द बोलणार नाहीये. नाही, You won't understand what I'm saying now. तुम्हाला आता नाही कळणार. Some मी of काय you will बोलते. not understand what I'm saying तुमच्यातल्या now. काही लोकांना आता कळणारच नाहीये मी काय बोलतोय. Sometimes faith gets rude. कधी कधी विश्वास उद्धट असतो, It sounds rude. तो उद्धट वाटतो कधी कधी. Sorry for that term, but sometimes faith sounds rude to the immature. माफ करा मला की मी हा शब्द वापरतोय, माफ करा, पण कधी कधी जे नासमंजस लोक असतात त्यांना हा विश्वास उद्धट वाटतो. Sometimes faith will shock you. कधी कधी विश्वास तुला धक्का देईल It may seem very arrogant. आणि उद्धट वाटेल, It may seem proud, घमेंडी वाटेल की सो प्राऊड. but there is weight in it because it has the word of God. त्यात वजन आहे कारण त्यात देवाचा शब्द आहे. And so church, hear me this morning very, very तर clearly. अगदी क्लिअरली आज तुम्ही सर्वांनी माझा ऐका. Those words did not fall to the ground. ते शब्द जमिनीवर पडले नाहीत. God honors his word देव त्याच्या शब्दांचा मान करतो because those words she spoke were recorded in heaven. कारण ते शब्द ती बाई बोलली ना, ते स्वर्गात रेकॉर्ड झाले. An angel stopped and said, आणि देवाचा दूत थांबला आणि म्हणाला, did she just say that? बाई असं बोलली? When the boy is dead? तिचा मुलगा मेलाय तरी असं बोलली? Because heaven moves on sound. कारण स्वर्ग नादावर हलतं. And what kind of sound? आणि कुठल्या पद्धतीचा नाद, कुठल्या पद्धतीचा आवाज? The word of God sound. देवाच्या शब्दाचा नाद, देवाच्या शब्दाचा आवाज. So when she said it is well, तर जेव्हा ती म्हणाली सगळं ठीक आहे, she released a statement that was contrary to even evidence. तिनं असं एक विधान केलं की जे पुराव्याच्या सुद्धा विरुद्ध जातं. ऍक्च्युली पुरावा काहीतरी वेगळंच दाखवतोय की मॅटर इज ओव्हर, इज दी एंड, मुलगा मेलेला आहे, पण त्याच्याही विरोधात जाऊन ती वचन बोलली. But it was aligned with God's promise. देवाच्या अभिवचनाला जुळून बोलली. Because when you say it is well, that means you are trusting God. कारण जेव्हा तुम्ही असं म्हणता अशाही परिस्थितीत की सगळं ठीक आहे, याचा अर्थ तुझा देवावर विश्वास आहे. And she said something opposite of what the world would have never said. आणि ती असं काहीतरी बोलली जे जग कधीही बोललं नसतं. The world would have said it's all over. जग काय म्हटलं असतं? खलास, अभी तो सब खत्म हो गया, He's gone. This is गेला, final. तो गेला आता, दिस इज फायनल, आता हो गया. Come on, get up, prepare for burial. उठा आता, सगळा मैतीची तयारी करा. But she said it is well. ती म्हणली नाही, सगळं ठीक आहे. And the moment she said it, आणि ज्या क्षणाला ती असं बोलली, heaven went into motion. स्वर्ग गतिशील झालं. Paperwork in heaven were being processed. स्वर्गातली कागदपत्र तयार झाली. Assignments were being released. नेमगिरी परत देण्यात आली, कामगिरी परत देण्यात आली, Power was being authorized. सामर्थ्य परत डेलिगेट केलं गेलं. Why? का? Because God always honors words that are agreeing with His will. कारण देव नेहमी त्याच्या इच्छेला जुळणाऱ्या शब्दांचा मान करतो. Even when they contradict your circumstances. जरी तुझ्या परिस्थितीच्या विरोधात ते सगळं असलं ना, तरी सुद्धा देवाच्या वचनाला जुळताय ना, देव साथ देणार. Faith always behaves differently. विश्वास नेहमी वेगळा वागतो बेटा. विश्वासाचं वागणं वेगळं That's why असतं. faithless people don't understand faithful people. म्हणून विश्वास नसलेल्या लोकांना विश्वासू लोकांचं कळतच नाही की आय जस्ट डोंट गेट दिस पीपल, व्हॉट काइंड ऑफ पीपल दीज आर. नो, दीज आर व्हेरी डिफरंट पीपल. ही जातच वेगळी आहे. And she just didn't talk differently. आणि ती फक्त वेगळं बोलली असं नाही, She even behaved differently. ती वेगळं वागली. There was no shock in her eyes when the husband was speaking to her. तिच्या डोळ्यात काही आश्चर्याचा धक्का वगैरे नव्हता. तिचा नवरा येऊन जेव्हा तिच्याशी बोलत होता तेव्हा सुद्धा. Can you imagine her behavior? कल्पना करा त्या बाईची Your वागणूक तेव्हा talk कशी. should align with your behavior. तुमचं बोलणं तुमच्या वागणुकीशी जुळलं पाहिजे. बोलताय एक,
करताय एक असं नकोय. She didn't even behave like a woman who is planning for the funeral. आणि ती अशा बाईसारखी पण वागली नाही की जी बाई आपल्या मुलाच्या मैतीची तयारी करते. But she was behaving like a woman who was scheduling a miracle. अशी वागली की मी चमत्काराची तयारी करतेय, मैतीची नाही. Because she didn't sit down and mourn. कारण तिनं खाली बसून काही शोक नाही केला. She got up and moved. उठली, पुढे गेली. Amen. आमेन. She was not rehearsing death there. मृत्यूची उजळणी केली नाही तिथे तिने. She was protecting a resurrection for her son. तर तिनं मुलासाठी पुनरुत्थान सुरक्षित केलं. Amen. की हे पुनरुत्थान त्याला मिळावं. Because faith does not behave like the world behaves in a crisis. कारण जग संघर्षात गेल्यानंतर जसं वागतं ना तसं विश्वास वागत नाही. The world panics. जग गोंधळतं, पॅनिक, घबराट. Faith positions itself to receive a miracle. विश्वास स्वतःची जागा घेतो आणि म्हणतो चमत्कार स्वीकारायसाठी जागा तयार करतोय मी. Amen. नाहीतर हा चमत्कार होणार नाही पुढे जाऊन. The world reacts. जग प्रतिक्रिया देतं. Faith responds. विश्वास सकारात्मक प्रतिसाद देतो. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ह्यात फरक आहे. The world sees what it sees. जग जगाला ते दिसतंय ते बघतं. Faith sees what the word of God says. विश्वास देवाचा शब्द जे सांगत आहे ते बघतो. See? And she behaved and said things like most believers wouldn't even believe on it. तर ती असं काहीतरी बोलली आणि वागली की जे जास्तीत जास्त बिलीवर लोक असल्या परिस्थितीत करणार नाहीत आणि बोलणारही नाही. Every time you make a wrong statement, ज्या दरवेळेला तुम्ही चुकीचं वाक्य बोलता you are delaying what God really wants to do in your life. देवाला खरोखर तुझ्या आयुष्यात जे करायचंय त्याला तूच उशीर लावतोयस. But if you say the right thing, पण जर तू योग्य शब्द बोललास, even with a broken heart, तुटलेल्या हृदयाने सुद्धा जर योग्य शब्द बोललास, even with tears in your eyes, डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन सुद्धा जर योग्य शब्द बोललास ना, still heaven will move on your behalf. स्वर्ग तुझ्या बाजूने कार्य करेल. Weep, but say the word of God. Cry, say the word of God. भले रड पण देवाचा शब्द बोल. Groan, but say the word of God. उसाचे सोड खण पण देवाचा शब्द बोल. Say it is well. असं म्हण, सगळं ठीक आहे. It is well. सगळं ठीक आहे. आपले वैरी आपणच असतो बेटा. अपना दुश्मन कोई नहीं है. मेरा दुश्मन कोई नहीं, मेरा दुश्मन मैं ही है. Like she was saying, ती बोलली, I refuse to let death write the final sentence over my son. मी मृत्यूला नाही परवानगी देत माझ्या मुलावरती शेवटचं फरमान काढायचं. That's why I came to tell you, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय, what you say it in your darkest hour तुमच्या निबिड अंधकारात तुम्ही जे काही बोलता ना बेटा, will be recorded in heaven. ते स्वर्गात रेकॉर्ड होतं. Speak like angels are listening to you. देवदूत ऐकतायत हे मनात ठेवून बोल. Speak like heaven is leaning to you. स्वर्ग झुकून तुझं ऐकत आहे हे लक्षात ठेवून बोल. Because they are leaning to you. कारण स्वर्ग तुझं ऐकतच आहे, देवदूत सुद्धा तुझं ऐकतायत. Speak like they are taking notes of your statement. आणि असं बोल की स्वर्ग आणि देवदूत तुझ्या बोलण्याच्या नोट्स घेतायत. Because they do take the notes. कारण स्वर्ग आणि देवदूत तुझ्या बोलण्याच्या नोट्स घेतात. स्वर्ग किंचित वाकला आहे. तुझ्या तोंडातले शब्द ऐकायला स्वर्ग किंचित वाकला आहे. Speak like resurrection is possible. असं बोल की पुनरुत्थान शक्य आहे. Because it still is even today. कारण आजही शक्य आहे. सो व्हॉट, काही झालेलं असो. And so when life asks you a question तर आयुष्य तुझं जेव्हा तुला प्रश्न विचारतं that deserves fear, की ज्यातनं भीती आलीच पाहिजे, answer it with faith विश्वासाने उत्तर दे. and declare it is well. घोषित कर सगळं ठीक आहे. कुछ भी हुआ कुछ नहीं होता. मेक श्योर जीसस तेरे साथ है. See, I'm not saying she denied the facts. मी असं नाही म्हणत आहे तिने वास्तविकता नाकारली. वास्तविकता तशीच होती. Yes, the boy is dead. मुलगा मेलाच होता. But she overruled them. तिनं त्यावर राज्य केलं. Fact is one thing. वास्तविकता वेगळी बाब आहे. Truth is another thing. सत्य वेगळं असतं. The truth sets you free. सत्य तुला मोकळं करतं, बंधनात ठेवत नाही. Facts tells you what is there. वास्तविकता तुला वास्तविकता सांगते की अभी क्या करे, अभी ऐसा हो गया है, ये ऐसा ही है. But truth says what will happen. सत्य म्हणतं ऐसा ही नहीं है, आगे क्या होने वाला है मैं बताता है. सत्य असं म्हणतं. She said, I will not let my mouth be taken over by devil statements. ती म्हणाली माझ्या मुखाचा ताबा मी सैतानी वाक्यांना देणारच नाहीये. Speak like a prophet, not like a victim in your case. संदेशच्या सारखं बोला. एक कोणीतरी असा शरण गेलेला गुन्हेगार असं बोलू नका. You are a prophet unto yourself. तुझ्या स्वतःसाठी तू संदेश You are आहेस. a prophet
prophet in your house. तुझ्या घरातला संदेशता तू आहेस. You are running to prophets. I'm telling you, you are a prophet. तुम्ही संदेशकांकडे धावताय, मी म्हणतो तू संदेश आहेस. Because you have got the word of God. कारण तुझ्याकडे देवाचा शब्द आहे. Amen. Glory, glory. Now she writes to the prophet आता ती संदेश त्याला लिहिते, because she spoke like a prophet. कारण ती संदेशच्या सारखंच बोलली. The servant runs out and asks, तर चाकर जाऊन विचारतो, is it well with you? ठीक आहे ना सगळं? Sometimes see, that same statements are repeated to you. कधी कधी तेच वाक्य आपल्याला प्रश्न म्हणून टाकलं जातं की Did ठीक आहे God ना? say देव असं बोलला का that you shall not eat of any tree? की यातलं फळ खायचं नाही See? असं? So म्हणजे the servant is मी asking- ठीक आहे म्हणणं वेगळं आणि कोणीतरी येऊन म्हणणं सगळं ठीक आहे ना, Is it well with you? तुझं सगळं ठीक आहे Is ना, it well with your husband? तुझ्या नवऱ्याचं सगळं ठीक आहे ना, Is it well with the child? तुझ्या मुलाचं सगळं ठीक आहे ना. And what is the reply? आणि तिचं उत्तर काय? नाही, तुम्हाला काय म्हणायचं, माझं घरात काय काय त्रास नहीं झालेला नहीं, आहे, बहुत कुछ हो तुम्हाला गया काय है. क्या बोलने का You आपको? don't talk to a stranger. अरे बाबा, अनोळख्यांशी तुम्ही स्टोऱ्या नका सांगू. She said all is well. ती म्हणाली सगळं ठीक आहे. She said, why should I tell his servant? ती म्हणाली ह्याला कशाला सांगायचं काय झालंय. हा कोण आहे? हा, एक त्याला 10 तोंड, एक नाही 10 आहेत. हा तर माझं खोलीत झोपला नव्हता. हो, ह्याला कशाला सांगू. कुणाचं बेडवर तो झोपला, हा, त्याला सांगायला पाहिजे. हा. कुणाच्या बेडवर झोपवलं मी मुलाला, त्याला जाऊन सांगेन. आणि कोणाला नाही सांगणार. So this is not denial. त्याला नाकारणं म्हणत नाही, This is defiance. त्याला म्हणतात की मी बचाव करतीये. This is a woman saying, I know what I saw, आणि ही अशी बाई आहे जी म्हणते की मी पाहिलंय, जे झालंय ते मी पाहिलंय. but मला I माहिती- also know what God said. मला माहितीये काय झालंय, पण मी हेही पाहिलंय की देव काय बोलतोय. This is faith looking at facts हा विश्वास आहे जो वास्तविकतेकडे बघतोय and says you don't get the final word, you will never get the final word. आणि म्हणतो की तुला शेवटचा शब्द कधी मिळणार नाही. विश्वास वास्तविकतेला म्हणतो Yes. की चलेगी तो मेरी तेरी नाही. Faith should विश्वास be bolder than fact. विश्वास वास्तविकतेपेक्षा धाडसी पाहिजे आणि विश्वासाने म्हटलं पाहिजे चलेगी मेरी तेरी नाही. Some of us talk too much before resurrection. आपल्यातले बरेच लोक पुनरुत्थानाच्या अगोदर पण खूप बडबड करतात. Amen. आणि नाही नाही ती बडबड करतात. You have to speak the right words for resurrection. जरा योग्य शब्द बोला. परिस्थितीला पुनरुत्थान द्यायचंय ना, योग्य शब्द बोला. We can abort miracles with our mouth. आपल्या स्वतःच्या तोंडाने चमत्कारांचा गर्भपात कशाला करतो. Amen. आपल्या स्वतःच्या तोंडानं चमत्कारांचं अबॉर्शन कशाला करतो. I know it's not working. I know it won't last. मला I माहितीये know I will नाही never come नाही up in होणार, life. असं होणारच नाही. मला माहितीये ना, दिस विल नेव्हर हॅपन, हे कधीच शक्य नाहीये, माझं तर कधी भलं होणारच नाही, माझं कोणीच नाही ना, She काय said, I करायचं. will not give my enemy any sound bite. ती म्हणाली मी नाही माझ्या शत्रूला काही असा आवाज देणार आहे. I'm telling you, your Lazarus is about to मी rise. म्हणतो ना, तुझा लाजरस जिवंत होणारच आहे. Are you ready with your mouth? तुझ्या तोंडाची तयारी आहे का सांग. तुझा मेलेला लाजरस परत जिवंत होईल. Are you ready with your mouth? तुझ्या तोंडाची तयारी आहे का सांग. तोंड तयार करा. Because the one that is dead is waiting to hear your voice. कारण जो मेलाय तो वाट बघतोय तुझा आवाज ऐकायला. Your Lazarus inside the आतमध्ये. burial is waiting to hear your voice. तो थडग्यात पुरलेला लाजरस तुझा आवाज ऐकायला तयार आहे. तुझं तोंड तयार कर. Your तो बैठा है. Lazarus, he is decomposing. तुझा लाजर तिथे सडतोय. But your words can change it. तुझे शब्द त्याला बदलू शकतात. It can change. तुझे शब्द बदलू The शकतात त्याला. situation. परिस्थितीला बदलू शकतात तुझ्या तोंडातले शब्द. And I'm telling you right now, your Lazarus is stirring. आणि मी आता सांगतोय तुम्हाला, तुमच्या लाजराची ढवळाढवळ होतीये. It is stirring up तुमच्या लाजराची ढवळाढवळ होतीये. like a child ready for delivery. जसं आता प्रसूतीला संतान तयार होतं आणि पोझिशन घेतं ना की पुश. That child inside your womb is restless. तुझ्या उदरातलं बाळ आता अशांत झालंय की मुझे बाहर निकालो. It मुझे is बाहर shifting. निकालो. ते बाळ पोझिशन घेतंय It is looking for an exit. आणि ते बाळ एक्झिट शोधतंय की मला बाहेर यायचा रस्ता द्या. But hear me clearly. पण मला माझं नीट ऐका. Don't abort it. त्याचा गर्भपात करू नको. Don't kill it with your careless अबॉर्शन words. करू नको तुझ्या त्या नकारात्मक शब्दांनी त्या मुलाच्या जन्माचा Don't अबॉर्शन करू. suffocate it with your doubts. त्याची मान अशी दाबून तुझ्या शंकांनी
त्याला गळफास नको देऊ, Don't delay it with your complaints, उशीर नको लावू त्या तक्रारी करून, because that miracle is about to happen. कारण तो चमत्कार घडणारच आहे. Lazarus is just waiting. लाजर वाट बघतो बेटा, Oh, when those words will come, कधी ते शब्द माझ्या कानावर येतील, when those heavenly words will come, कधी ते स्वर्गीय शब्द माझ्या कानावर पडतील की बस मी बाहेरच I येईन, want to come out, मला बाहेर यायचं, but nobody is speaking. पण कोणी बोलतच नाही. Mary is not speaking. मेरी बोलत नाही, Martha is not मार्था speaking. बोलत नाही. Oh, Jesus, you येशू speak. येशू तुम्ही तरी बोला. आणि येशू बोलले, लाजरा बाहेर ये. And Lazarus, come out. लाजरा बाहेर ये. हालेलुया. Because that breakthrough is crowning. कारण ती नवीन कोरी सुरुवात तिथे येते. That promotion is lining up its paperwork in the spirit realm. त्या बढतीची कागदपत्र तयार होत आहेत आध्यात्मिक जगात. Writing it down. लिहितंय ते खरेदी खत तयार होते बेटा, तेरे So नाम पे play डाल. your game well. तुझा गेम नीट खेळ. देयर आर सम रूल्स इन गॉड्स गेम टू. So- प्ले इट वेल. So play your games well. तुझा खेळ देवाच्या नियमांमध्ये खेळ. Do well, speak well. चांगलं कर, चांगलं बोल. Because what you say now determines what comes out next. कारण की आता तुझे बोलशील ना त्यावरच ठरेल पुढे काय येणार आहे. Resurrection is very sensitive to the sound. पुनरुत्थान नादाला संवेदनशील असतं. Amen. आमेन. Jesus was walking. येशू चालत होते, Many were around him. अनेक लोक त्यांच्या अवती Plenty of words. भरपूर शब्द होते. Oh, look at Jesus, how he looks. ओ येशू आज कसे दसतायत बघा. त्यांचं कपडे बघितलं का? आजची साडी पाहिली का? See? One woman, एक बाई she said, if I touch the hem of his garment, I shall be healed. म्हणाली, त्यांच्या जग्याच्या काठाला मी स्पर्श केला तर मी बरी होईन. बाई रक्तस्रावी 12 वर्ष असली सडपातळ झाली. Only her words Jesus heard. तिचे शब्द येशूंनी ऐकले And power went out of him. आणि सामर्थ्य येशूंमधून बाहेर गेलं की मुझे किसने छुआ, किसने हात लगाया मुझे. So if you keep your confession right, तर हे जे नीट ठेवलं ना what God promised will come forth alive. तर देवाने जे वचन दिलंय ते खरं होणार. She didn't say, oh, I'm stressed up, ती असं नाही म्हणाली मला तर टेन्शनच आलंय. but still trusting God somehow. आलंय पण तरी देवावर कसा बसा माझा विश्वास आहे असं नाही बोलली. I'm believing, but I'm broken. आहे माझा विश्वास आहे. I'm बिलिव्हर standing ओनली ना, but आय struggling. बिलिव्हर ओनली ना, माझा विश्वास आहे ना, पण आता काय म्हणजे आता हे सगळं संपलंच आहे ना. हो का? She असलं said तर it is well. ती म्हणाली सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, कुछ टेन्शन नाही, सब अच्छा फर्स्ट क्लास चल रहा. I don't feel like it, but I speak it. मला वाटत नाही तसं बोलावं असं, पण मी तरी तसं बोलते. The facts don't say it, but faith has to say. वास्तविकता तसं बोलत नाही, पण विश्वास तसंच बोलतो की सब ठीक है बेटा, कुछ टेन्शन नहीं चल रहा. Because I'm not talking from my feelings, I'm talking from my faith. कारण मी भावनेतून बोलत नाहीये, मी विश्वासातून बोलतोय. And so when the prophet comes, मग संदेशा जेव्हा येतो power moves. सामर्थ्य कार्य करतं. The child sneezes 7 times. आणि 7 वेळेला तिचं लेकरू शिंकतं. Why 7 times? का 7 वेळेला शिंकतं? Because God said, कारण देव म्हणतो I'm going to finish what your mouth has protected up till now. तुझ्या तोंडाने आतापर्यंत जे सुरक्षित ठेवलंय ना ते मी आता पूर्ण करणार आहे. That boy rose from the dead. आणि तो मेलेला मुलगा परत जिवंत झाला. That's why I need to speak to you, म्हणून This मला morning. आज सकाळी तुमच्याशी बोलायची गरजच होती. because some of you have been speaking death, कारण तुमच्यातले काही जण मृत्यू बोलतायत, मला माहितीये. death over your marriage, स्वतःच्या विवाहावर मृत्यू बोलतायत, death over your body, तुमच्या शरीरावर मृत्यू बोलतायत, death over your finances, तुमच्या पैशांवर मृत्यू बोलतात. तुमच्या इथे मी नसलो तरी मला माझ्या घरी ऐकू येतं ते. death over your calling. तुमच्या पाचारणावर तुम्ही मृत्यू बोलताय. And so God has sent me to interrupt your vocabulary. तर देवाने मला तुमच्या शब्दकोशात लुडबुड करायला पाठवलंय की ध्यान से. So stop calling what's temporary terminal. तर तात्पुरतं जे निघून जाणार आहे, जे तात्पुरतं आहे त्याला परमनंट मानू नको. Stop calling what's under construction as though it's over. आणि जे बांधकामाखाली आहे ती बिल्डिंग पूर्ण झाली बांधून असं म्हणू नको. अभी कंस्ट्रक्शन ऑन है, एक दिन वो सब पूरा होएगा. So what is forming is not a failure. तर जे आकार घेत आहे ते अपयश नाहीये, Amen. It's not a failure. हा यशाचा आकार आहे. Life and death जीवन आणि मरण are not only in God's mouth, फक्त देवाच्या मुखात नाहीत बेटा, it is in your mouth. तुझ्याही तोंडात आहेत. Proverbs 18:21. नीतिसूत्र 18:21. Death and life are in the power of your tongue. मरण आणि जीवन तुझ्या मुखात आहे.
They are in your tongue, तुझ्या जिभेत आहे, in your mouth. तुझ्या तोंडात आहे, Miracle is in your mouth. चमत्कार तुझ्या मुखात आहे. If you are saying, I'm done, I'm tired, जर तू म्हणायला लागला आय एम डन नाउ, इनफ इज इनफ, बास आता, आम्ही दमलोय आता, this will never change to positive. हे सकारात्मक परिस्थितीत मग कधीही बदलणार नाही. God says, come to me. देव म्हणतोय माझ्याकडे ये, Come exchange your words. ये तुझे ते घाणेरडे शब्द, नकारात्मक शब्द मला दे, माझे घे. Hosea is saying, take with you words. होशे काय म्हणाला, तुझ्या सोबत शब्द घेऊन जा. तुझा शब्द मला दे आणि हा. माझा शब्द घे. कम ऑन लेट्स हॅव अ एक्सचेंज डीड. देव म्हणतो तुझे शब्द मला दे Take with you words. आणि माझे शब्द घेऊन जा. You are going, take this. Before going, take these words. जाण्या अगोदर माझे शब्द घेऊन जा. Take these Bible words. हे बायबलचे शब्द घेऊन जा And then go मग जा and raise your Lazarus. आणि तुझा लाजर तू जिवंत कर. आमेन. Leave that old confession at the altar and take this fresh confession from me. ती जुनी कबुली वेदीवर ठेव आणि माझ्याकडनं नवीन कबुली घेऊन जा. हालेलुया. Amen. आमेन आमेन आमेन. Because you are a new creation. कारण तू नवीन निर्मिती आहे. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, Behold, all things have become new. पहा सर्व काही नवीन झालंय. आमेन. You हालेलुया. have to protect your miracle with your mouth. तुझ्या तोंडाने तुझा चमत्कार सुरक्षित ठेव. You have to protect your son with your mouth. तुझ्या मुलाला तुला तुझ्या तोंडाने सांभाळून ठेवावं You have लागेल. to protect your daughter with your mouth. तुझ्या मुलीला तुझ्या तोंडाने तुला सांभाळून ठेवावं लागेल. You are a prophet unto yourself. तू तुझ्या स्वतःसाठी संदेष्टा तूच आहेस. Speak the word of God. आय एम माय ओन प्रॉफिटस. देवाचं Change your वचन बोल. situation. देवाचं वचन तू बोल, तुझी परिस्थिती तू बदल. आय एम माय ओन प्रॉफिटस. God didn't move because we have not changed our talk. आपण आपलं बोलणंच बदलत नाही म्हणून देव कार्य करत नाही. She understood the heart of Hosea 14:2. तिला होशे 14:2 हृदय कळलं Long before Hosea even put that into the scripture. आणि होशेनं शास्त्रवचनात हे टाकणे अगोदर त्या बाईला कळलं की होशे 14:2 काय म्हणताय. Take with you words. तुझ्या सोबत वचने घेऊन जा. Not panic words, गोंधळलेले शब्द नाही, but God's words. देवाची वचने घेऊन फिरा. Your emotional words also will not give you a miracle. तुझे भावनेने भरलेले शब्द पण तुला चमत्कार देणार नाही. Only faith words will give you a miracle. फक्त विश्वासाचे शब्द तुला चमत्कार देतील. आमेन. हालेलुया. Stand over death and proclaim. मृत्यूवर उभा राहा आणि बोल, वचन बोल. Amen. आमेन. Because God was saying through Hosea, let my people know how to talk. कारण देव होशेद्वारे सांगत होता लोकांना की माझ्या लोकांना कळू दे बोलायचं कसं. Let them learn that words that matter. माझ्या लोकांना शिकू दे की जे शब्द अर्थपूर्ण आहेत तेच बोला. Say, so that faith will have a vocabulary. म्हणजे विश्वासाला एक शब्दकोश मिळतो, शब्दांची जागा मिळते. So that when crisis comes, म्हणजे संघर्ष आले God's people will know what to speak. की देवाच्या माणसांना कळतं काय बोलायचं असतं या प्रॉब्लेम मध्ये. Say, आमेन. God will become deaf with your words. देव तुझ्या शब्दांकडे बहिरा होईल. But with God's word, his ears will open. देव तुझ्या शब्दांना बहिरा होईल. पण जर देवाच्या वचनाने तू तोंड उघडलं ना तर देव त्याचा कान तुला So देईल. choose your words like you choose your seeds. तर तुझे शब्द तू बीज निवडतो तसे निवड. Because whatever you keep on planting with your mouth, कारण तुझ्या मुखाने जे काही तू पेरशील you will keep on harvesting in your life. तोच हंगाम तुझ्या आयुष्यात तू कापणार आहेस. आमेन. हालेलुया. Speak as though heaven is listening now. असं बोल की स्वर्ग आत्ता ऐकत Say, आहे. I will rise. म्हणा मी वर येणार, Say, I will be promoted. मला बढती मिळणार, I will be the head, not the मी tail. मस्तक असणार शेपूट नाही. आमेन. You know, many years back, अनेक वर्षांपूर्वी a young man suddenly took ill and collapsed. एक तरुण मुलगा असा ढासळला. Without warning, he collapsed. आजारी पडला अचानक काहीतरी आणि असा ढासळला, काही म्हणजे कळलंच नाही कुणाला. His आणि तो पडला. family rushed him to the hospital. त्याच्या फॅमिलीनी त्याला दवाखान्यात नेलं. Doctors tried everything. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले, Treatment after treatment, test after test. सगळे उपचार केले, टेस्ट केल्या, But he would not wake up. पहा मुलगा काही जागाच होईना. Some doctors were confused. आणि काही डॉक्टर गोंधळले की असं काय आहे. Some were shocked. काहींना धक्का बसला. Some quietly said he's gone into a coma. काही शांतपणे म्हणाले काही डॉक्टर की बहुतेक हा कोमात गेलाय. The room was filled with crying. आणि ती संपूर्ण खोली रडून रडून अशी माणसांच्या रडण्यानी भरली. Fear took over the whole family. असली भीती बसली ना त्या फॅमिलीच्या मनात. So the family did what most believers do in depression. आणि फॅमिलीनी तेच केलं जे जास्तीत जास्त बिलियर माणसं डिप्रेशन मध्ये जाऊन करतात. When they are distressed. जेव्हा नैराश्य आलं की जास्तीत जास्त बिलियर लोक जे करतात ते त्या फॅमिलीनी केलं. Finally, they called men of God. शेवटी मग त्यांनी देवाची सेवक बोलवले. Pastors came. पास्टर आले, Prayers were offered. प्रार्थना झाल्या.
hands were laid, हात ठेवण्यात आले त्याच्यावर, scriptures were read, वचन वाचण्यात आलं त्याच्यावर, they prayed and left. प्रार्थना केली त्यांनी आणि ते गेले They said he will be okay. आणि ते म्हणाले हा ठीक होईल. But his condition did not change. पण त्याची अवस्था काही बदलली नाही. Then someone thought of calling me. मग कोणीतरी असा विचार केला की पास्टर पीटरला आपण बोलू. And so when I arrived there, तर मी जेव्हा तिथे गेलो, I saw the situation. मी परिस्थिती पाहिली, I listened carefully to them काळजीपूर्वक रीतीने त्यांचं मी पहिलं ऐकून because घेतलं. I want the Lord to speak to me. कारण मला माझी इच्छा ना की प्रभूने माझ्याशी बोलावं, तर आधी मी त्यांचं ऐकून घेतलं. See? And as I was getting connected to God, आणि देवाशी माझा संपर्क मी साधत असताना because that's what I do. मी तसंच करतो. When somebody calls me to pray, समजा कोणी मला प्रार्थनेला बोलवलं, I talk to God. पहिलं मी देवाशी बोलतो. Like our sister Kamla auntie, she was already gone. जसं आपल्या कमला See आंटी, कमला आंटी ना, कमला आंटी ऑलरेडी गेल्या होत्या, म्हणजे ऑलरेडी गॉन. I mean 100%. 100% कमला आंटी गेल्या होत्या. शी वॉज नॉट अलाइव्ह. And so when I went there, I asked the Lord what to pray. मी जेव्हा तिथे गेलो त्या आयसीयूत आणि मी प्रभूला विचारलं मी काय प्रेयर करू And त्यांच्यासाठी. God gave me the right words देवाने मला योग्य शब्द दिले, because God loves her. कारण देवाचं कमला आंटींवर प्रेम आहे. And I prayed. मी प्रार्थना केली, She came out of the hospital. दवाखान्यातनं जिवंत बाहेर आल्या. Today she is here. आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. तुम्ही जर तिथे असता तर तुम्ही म्हटलं असता पास्टर प्रार्थना पण करू नका, Yes. इट्स ऑल गॉन अँड ओव्हर. Because one person was there when I was walking in the room. कारण त्यांच्याकडे जाताना एक व्यक्ती तिथे होता. He said, I think so she is gone तो almost. व्यक्ती मला म्हणाला की नाही, आम्हाला असं वाटतंय की त्या गेल्या आहेत. I said, let me see. म्हटलं मला बघू दे. And then the Lord spoke to me clearly. प्रभू मला क्लिअरली बोलला. And he simply told me about this case that I was talking about. आणि मग हे जे मी आता सांगवतो ना दुसरं, त्याच्याविषयीनं प्रभू मला बोलला He said, pray in tongues. की तू अन्य भाषेत प्रार्थना कर. हा जो Not- मुलगा ना कोसळलेला वगैरे त्याच्याविषयी Not loudly, but pray in tongues. जोरात नाही, पण असं हळू अन्य Don't भाषेत preach, प्रार्थना. don't open the Bible, don't Swata- read the scriptures. तू काय वचन वाचू नको, सुवार्ता सांगू नको, बायबल उघडू नको, आपलं अन्य भाषेत बोल. Only pray in tongues. अन्य भाषेत असं मनातल्या मनात बोल तू. Because praying in tongues is talking mysteries to God. अन्य भाषा म्हणजे देवाशी गुजे बोलणं आहे. So I began talking in tongues. मग मी अन्य भाषेत बोलायला लागलो. My wife also joined me that time. आणि त्याला माझी बायकोही माझ्या सोबत होतीच, ती बोलायला लागली. The people in the room were confused आणि खोलीतली माणसं सगळी गोंधळली. because there is a way of addressing sick people. कारण आजारी लोकांना अड्रेस करायची एक रीत असते, We have a format. एक फॉर्मॅट असतो ना, Go in with the big Bible. की मोठं बायबल घेऊन आत जायचं, हात Do like ठेवायचा, this, do that. प्रार्थना करायची वगैरे. A format is there. So everybody applies this format. एक स्पिरिच्युअल धार्मिक पद्धत असते ना आजारी लोकांना हाताळायची, तसं हाताळून मग जातात जे कोणी आलेले असतात So ते. they were thinking, what is happening with this pastor? आमच्याकडनं असं काही झालं नाही, तर त्यांना असं वाटायला लागलं की हे पास्टर कुछ अलग ही कर रहे हैं. Why is not praying audibly? आणि असं बोलून प्रार्थना का नाही करत आहेत हे Why लोक? is he not commanding the devil also? सैतानाला का आज्ञा देत नाहीयेत हे? See, but heaven understands. मग स्वर्ग समजून घेतं ना. And I continued praying in मी tongues. प्रार्थना अन्य भाषेत सुरू ठेवली, I didn't do anything. काहीही केलं नाही. Suddenly the young man opened his eyes. अचानक त्या तरुण मुलाने डोळे उघडले. If I tell you his name, you will know it, but I won't say. हा, नाव सांगितलं तर तुम्हाला कळेल म्हणून मी नाव सांगणारच नाही. Shock filled that room. आणि त्या खोलीमध्ये असा आश्चर्याचा धक्का बसला सगळ्यांना. Later on, when he was conscious, मागाहून जेव्हा त्याला शुद्ध आली, he shared a testimony to all त्याने सर्वांना साक्ष सांगितली. that stunned everyone. ते ऐकून तर आणिच धक्का बसला सगळ्यांना. He said, तो म्हणाला, I was aware मला कळत होतं of my surroundings, माझ्या अवतीभोवतीचं वातावरण, but पण I was bound. मी बांधलेला My होतो. eyes were bound. माझे डोळे बांधलेले होते I felt restrained. आणि मला असं कोणीतरी घट्ट बांधलं असं वाटत होतं. I felt like invisible ropes had bound me. असं वाटत होतं की काही दोऱ्या आहेत ज्या अदृश्य आहेत, पण त्यांनी मला बांधलंय. And the devil was telling me, आणि सैतान मला म्हणत म्हणे, nobody will wake you up. कोणी तुला जागा नाही करू शकत आता. All their prayers, all their scripture reading will not help you. त्यांच्या सगळ्यांच्या त्या प्रार्थना, त्यांचं ते बायबल वाचणं, कोणीही तुला जागा नाही करू शकत. And he said, तर तो म्हणाला, I could hear pastors praying. मग मला पास्टर लोकांचे आवाज प्रार्थना करतानाचे आले. I could hear the words they were speaking from the word of God. पास्टर लोक त्यांच्या तोंडून देवाचं वचन बोलत होते, तेही मी ऐकलं. But nothing was changing. पण काही बदल येईना. But then he said something मग तो म्हणतो की असं काहीतरी झालं that brought silence in that room. की त्या खोलीत शांतता आली. म्हणतो, He said, Pastor, when you started praying तो म्हणतो, पास्टर पीटर जेव्हा तुम्ही प्रेयर सुरू केली in tongues, अन्य भाषेत, something was shifting. काहीतरी बदललं, काहीतरी शिफ्ट झालं. I couldn't understand the language, मला भाषा कळली नाही म्हणतो, but I could feel that inner power breaking. पण आतून ते सामर्थ्य तुटताना मला जाणवलं. I felt that the invisible rope were being loosened. मला अदृश्य दोऱ्या अशा सुटताना दिसल्या.
असं Something was releasing me. काहीतरी माझ्यामध्ये मोकळं होत चाललं. And he said, in my subconsciousness, आणि तो म्हणतो माझ्या सद्विवेक भावात I was just saying, मी केवळ म्हणत होतो, please don't stop praying in tongues. प्लीज तुम्ही ती अन्य भाषा बंद नका करू, Let this प्लीज. person continue speaking in tongues. हा कोण माणूस अन्य भाषेत बोलत आहे, त्याला अन्य भाषेत बोलू दे, बोलू दे, बोलू दे. Please don't let him stop. प्लीज अन्य भाषा बंद करू नका. Because the words were becoming powerful. कारण शब्द सामर्थ्यवान होत चालले अन्य भाषेचे. Because you are being released. कारण की सुटका मिळत चालली. And he said, suddenly I was free. आणि तो म्हणतो अचानक मला मोकळीकता मिळाली. There is a power in your statement. तुमच्या विधानांमध्ये सामर्थ्य असतं बेटा. आपण काय करतो, गोंधळून काहीही बोलतो, असं नसतं करायचं राजा. वी आर बिलीव्हर्स फॉर सो मेनी इयर्स नाउ. कम ऑन. There is a power in words spoken under the direction of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जे शब्द आपण बोलू त्यात सामर्थ्य असतं. Not every battle is broken with volume. प्रत्येक युद्ध आवाज जोराचा केल्यामुळे जिंकलं जात नाही. Some chains fall through mysterious prayer. काही साखळ्या रहस्यमय प्रार्थनेनं सुद्धा तुटतात. नो नीड ऑफ अनाउन्सिंग अँड हॅव्हिंग अ माईक. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? That's why every Saturday when I drive out the demons, म्हणून दर शनिवारी जेव्हा इथे मी सैतान येशूंच्या नावात काढतो, every demon that I drive out, I get the word from the Lord. प्रत्येक दुरात्मा जो इथे येशूंच्या नावात मी काढतो, मला प्रभूकडनं शब्द येतो What kind of demons they की are. हा दुरात्मा कुठल्या पद्धतीचा आहे. इट्स नॉट डन जस्ट लाईक दॅट. मला देव शब्द देतो. It's not spoken words. हे बोललेले शब्द नाही आहेत It's बेटा. spirit-led words. It's Hey. spirit-given words. हे आत्म्याने दिलेले, आत्म्याद्वारे प्रेरित शब्द आहेत, जे पाचारी सेवकांना देव देतो. अ मॅन हू इज कॉल्ड बाय गॉड. See, you know, some of you may remember that movie, Three Idiots. तुमच्यातल्या काही लोकांना 3 इडियट्स हा चित्रपट आठवत असेल. एवढे भोळे का दिसताय? I mean, I won't Huh? say I sat through the whole movie, म्हणजे संपूर्ण चित्रपट मी पाहिला असं मी म्हणणार नाही. but you know, some of those things you scroll on पण the आता phone, you आपण get. फोनवरती स्क्रोलिंग करतो तो दिखता ये ना बेटा. Because certain things stand out, so it becomes a काही गोष्टी- teaching moment. काही गोष्टी स्टँड आउट होतात, तर त्या आपल्यासाठी एक शिकवणूक बनून जातात. द 3 इडियट्स. And so one of the things that kept coming up was this. एक गोष्ट वर येत राहिली ती अशी, Every time life went crazy, ज्या वेळेला आयुष्य क्रेझी झालं वेड्यासारखं, that hero would smile तो जो हिरो आहे ना तो हसायचा and he used to tap his chest आणि छातीला असं करायचं. and say, all is well. गाणं बी आहे, ऑल इज वेल. He used to tap his chest and say, all is well. छातीला बदडून म्हणायचं, असं बदडून, ऑल इज वेल, सगळं ठीक आहे. I mean, it became his way of calming the moment. आणि त्याची ती एक रीत झाली आलेल्या परिस्थितीला शांत करायची. A phrase which was meant to calm his fears. एक असं वाक्य झालं त्याचं स्वतःचं की ज्यातनं त्याची स्वतःची भीती शांत व्हायची. But see, there is a difference between a phrase that soothes you पण एखादं वाक्य जे तुला सांत्वन देतं ते वेगळं, and the confession that summons heaven to help you. आणि बायबल मधले शब्द वेगळे की जे स्वर्गाला तुला मदत करायला घेऊन येतात ते वेगळं. So don't get me wrong. माझी गैरसमजूत करू नका. That movie statement was very funny, आता 3 इडियट मध्ये त्यांनी ते जे वाक्य केलं ते गंमतशीरच होतं. very catchy and even comforting also. कॅची लाईन होती, सांत्वन देणारी लाईन होती, But it was also vague पण वेग होती, म्हणजे व्यर्थ. because he said all is well. कारण तो म्हणतो ऑल इज वेल, सर्व ठीक आहे. It's a very hopeful slogan, isn't it? एक आशावादी स्लोगन आहे हा, ऑल इज वेल. All is well. ऑल इज वेल, सर्व It's ठीक a आहे. general term, एक आशावादी जनरल टर्म, but it is well. पण ते ठीक आहे. It's a prophetic revelation. भविष्यवाणी पर हे प्रकटीकरण आहे. ऑल इज वेल अँड इट इज वेल. देर इज डिफरन्स. सर्व ठीक आहे आणि ते ठीक आहे, यात फरक आहे. Because one is chanting, कारण एक असं जप जपल्यासारखं आहे, the other is coming through the covenant. दुसरं करारात येणार The आहे. covenant relationship we have with God. करारी नातं जे आपलं देवाशी आहे त्यातनं बाहेर येणार आहे. एक जपलेली माळा आहे, एक करारातनं आलेले शब्द आहेत. So when you say all is well, तर जेव्हा तुम्ही म्हणता ऑल इज वेल, सर्व ठीक आहे, you are just giving hope to yourself from your soul. तुम्ही केवळ स्वतःला स्वतःच्या जीवातनं आशा देता. Amen. आमेन. That is positive confession. त्याला सकारात्मक कबुली म्हणतात. But that help comes from your soul. पण ती मदत तुमच्या जीवातून येते. But when you say it is well, पण जेव्हा तुम्ही म्हणता इट इज वेल, ते ठीक आहे, comfort comes from God. सांत्वन देवाकडनं येतं. Praise God. आमेन. That's why the song is it is well, it is well Yes. with my soul. It doesn't Not say all is well, all is well with my soul. Because that
Psalmist knew कारण स्तोत्रकर्त्याला माहित आहे all is well will not work, it is well will work. सर्व ठीक आहे म्हणून चालणार नाहीये, ते ठीक आहे म्हणून होईल. I think so we have to stop here. थांबावं लागेल. With my soul बच्चा बजा रहा है. God bless you. If you all know it, sing it. See that your statements are powerful. तुमच्या विधानांमध्ये सामर्थ्य असू दे. Even at home, wherever you are, in the midst of your family, talk proper words. घरी सुद्धा, तुमच्या परिवारामध्ये असताना सुद्धा योग्य शब्द बोला. Put up the word of God on every wall. देवाचा शब्द प्रत्येक भिंतीवर टांगा. Pick up those words and declare it back to God. ते शब्द घ्या, ते देवाला घोषित करा. Take your words, he says. शब्द तुझे घे, वचने घेऊन जा म्हणाला तो. What you received today, take it and take it home. आज तुम्हाला जे मिळालंय ते स्वीकारा आणि घरी घेऊन जा. And apply it in your situation. आणि तुमच्या परिस्थितीत ते वापरा. It's not just saying it is well, it is well. You can make any kind of statements from the word of God. फक्त इट इज वेल ते चांगलं आहे एवढंच म्हणणं नाही. देवाच्या शब्दातनं तुम्ही कुठलंही विधान घेऊन बोलू शकता. Say everything will turn out together for my good. की ऑल थिंग्स वर्क आउट टुगेदर फॉर गुड फॉर दोज हू लव्ह गॉड. Because I love God. कारण माझं देवावर प्रेम Put आहे. yourself in it. स्वतःला त्याच्यात टाका ना की माझं देवावरती प्रेम आहे. Things will सर्व change. काही शेवटी चांगल्याकडेच होणार आहे, गोष्टी बदलणार आहे. Because it's going to help you also. कारण त्यात तुलाच मदत होणार आहे. It will तुलाही not मदत only होणार. change your situation, it's going to help you फक्त also. तुझी परिस्थिती बदलणार आहे असं नाही, तुला मदत होणार आहे. आमेन. My situation will change. की माझी परिस्थिती बदलणार आहे. My husband will change. माझा नवरा बदलणार My आहे. wife will change. माझी बायको बदलणार My आहे. children will माझी change. मुलं बदलणार आहे. Because God is in it. कारण देव ह्याच्यात God आहे. is working देव behind काम it. करत आहे या I सगळ्या believe मागे. in God. माझा देवावर विश्वास I'm आहे. a prophet unto my own home. मी स्वतःच्या घरासाठी संदेष्ट आहे. You हालेलुया. are a prophet in your own home. तुझ्या स्वतःच्या घरात तू संदेष्टा आहेस. If you have बेटा. got the word of God, you are a prophet. तुझ्याकडे जर देवाचा शब्द आहे तर तुझ्या स्वतःच्या घरचा संदेष्टा तू आहेस. The word of God is a prophecy. देवाचा शब्दच भविष्यवाणी आहे ना. आमेन. हालेलुया. I will be healthy. मी आरोग्यवान राहणार. I will be strong. मी खंबीर असणार. Amen. माझं चांगलंच होणार. I will not fall sick. मी आजारी नाही पडणार. The devil will not have his way in my life. सैतानाला माझ्या जीवनात नाही काही मार्ग मिळणार. He cannot feed his words to me. सैतान नाही त्याचे शब्द मला खाऊ घालू शकत. Say. असं Because he also has a Bible, कारण त्याच्याकडेही बायबल आहे. but we have the truth. आपल्याकडे सत्य आहे. आमेन. His Bible is twisted Bible. त्याचं सैतानाचं बायबल पिरगळलेलं मुरगळलेलं आहे. He takes from the Bible and twists it and gives it to you. सैतान बायबल मधून घेतो, सगळं मुरगळून पिरगळून तुम्हाला देतो. His Bible is full of questions. सैतानाचं बायबल प्रश्नांनी भरलेलं आहे. Did God say that? देव असं बोलला का? Is it workable? होणार आहे का? इज ऑल वेल. सगळं आहे का ठीक? Will it happen? होईल का? सैतानाचं बायबल असं असतं. Say. All is well is just a general term. सगळं ठीक आहे एक जनरल वाक्य आहे. It is well means it concerns me. ते ठीकच आहे म्हणजे माझ्या विषय नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Shall we worship the Lord? प्रभूची आराधना करूया का आपण? चला. When peace like a river attended my way, when sorrows like sea billows roll, whatever my Lord, Yes. thou hast taught me to say, it is well, it is well with my soul. It is well, with my soul. Amen. It is well, it is well.
billows roll. Amen. Thank you, Jesus. Whatever, my Lord, thou hast taught me to say, it is well with my soul. It is well with my soul. Amen. My soul. It is well with my soul. It is well with my soul. With my soul. It is well with my soul. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Your येशू. words matter. तुझे शब्द फरक पाडतात. Your miracle is in your mouth. तुझा चमत्कार तुझ्या मुखात आहे. Your change is coming तुझा बदल येत आहे because your mouth is changing. कारण तुझं मुख बदलत आहे. Your words are changing. तुझे शब्द बदलत Your आहे. confession is तुझी changing. कबुली बदलती आहे. You have got the words of life. तुझ्याकडे जीवनी शब्द आहेत. The world has got the letter. You have got the spirit. जगाकडे अक्षर आहेत, तुझ्याकडे आत्मा आहे. Say, बोल. my condition will change in म्हण, Jesus' name. माझी परिस्थिती येशूंच्या नावात बदलणार आहे. That business, तो जो व्यवसाय I will get it in Jesus' name. येशूंच्या नावात मला मिळणार आहे. My house will stand in the name of Jesus. माझं घर येशूंच्या नावात उभं राहणार आहे. My children will rise in the name of Jesus. माझी मुलं येशूंच्या नावात वर येणार आहेत. My children will change in the name of Jesus. माझी मुलं येशूंच्या नावात बदलणार आहेत. I'll be healed very soon. मी फार लवकर बरी होणार आहे. Be ready for a testimony. तयार राहा साक्षीसाठी. I'll be ready मी तयार असणार आहे to hear your testimony. तुमची साक्ष ऐकायला. In Jesus' name. येशूंच्या नावात Something is shifting right now this morning. काहीतरी आज सकाळी हलतंय. Don't give up. हार मानू नका. Don't run for the words. You have it in your mouth, in your heart. शब्दांकडे धावू नका. ते शब्द ऑलरेडी तुझ्या हृदयात आणि तोंडात आहेत. That word which is in your heart, जो देवाचा शब्द तुझ्या हृदयात आहे let it come forth from your mouth तो तुझ्या तोंडातनं बाहेर पडो. and change will happen. बदल येईल. Miracle will happen. चमत्कार घडेल. Look at this lady. तुम्ही या बाईकडे बघा ना. She said it is well. मुलगा मेला होता तरी म्हणाली ते ठीक आहे. In the midst of death, she said it is well. त्या मृत्यूच्या तोंडावरती म्हणते ते ठीक आहे. Something is happening even now. आताही काहीतरी होत आहे. Something is shifting even now. आताही काहीतरी आदरत आहे. Life is coming inside of you. जीवन तुझ्यामध्ये येत आहे. She didn't speak many words, ती अनेक शब्द बोलली नाही but she said it is well. पण ती म्हणाली ते ठीक आहे. Everything is well. सगळं ठीक आहे. But we saw a mess in that house. पण त्या घरात तर बर्बादी होती. But it is well. पण ठीक आहे. Because I know कारण मला माहित आहे I'm under the covering of the prophet. मी संदेश त्याच्या आवरणाखाली आहे. I have the words of life. माझ्याकडे जीवनाचे शब्द आहेत. I have faith. माझ्याकडे विश्वास I आहे. trust in God. माझा देवावर विश्वास आहे. Things will change. गोष्टी बदलतील. She could have said, ती म्हणू शकली असती the same God who gave me the child, now he killed him. ज्या देवाने मला पुत्र संतान दिलं त्यानेच त्या मुलाला ठार मारला असला कसला हा देव आहे. What kind of a God is this? काय हा देव आहे. त्याने He मुलगा gave me a मारला. job and now he demoted me. मला नोकरी दिली आणि आता मला अधोगती देतात सगळ्यांसमोर. He gave me a house. मला घर दिलं Now he shifted me back to a rented आणि house. परत आता भाड्याच्या घरात मला आणला असला कसला देव आहे हा. Check your voice. तुझा आवाज Check your tone. Check your sound. Check तुझा- your words. तुझा आवाज तुझ्या आवाजातले शब्द तुझ्या आवाजाची पोत चेक करा. Because you डेसिबल will- लेवल वाढतीये. You will stay there in that rented house all your life. नाही तर आयुष्यभर भाड्याच्या घरातच राहशील. I'm not saying every rented house is from the devil. मी असं नाही म्हणत आहे प्रत्येक भाड्याचं घर सैतानाने दिलेलं असतं असं मी म्हणत नाहीये. I'm talking about promotion. मी बढती विषयी बोलतोय. God always lifts us up. देव नेहमीच आपल्याला वर आणतो. There are many areas we need a lifting. अनेक भाग आहे जिथे आपल्याला वर यावं लागेल. There are many areas we need a change. अनेक भाग आहे जिथे आपल्याला बदल गरजेचा आहे. And God is ready to bring a change in those areas. आणि देव त्या भागांमध्ये बदल आणायला तयार पण आहे. Even healing. आरोग्यही द्यायला तयार आहे.
Even right now He can heal you. आता या वेळेला सुद्धा देव तुझ्या जखमांना आरोग्य देऊ शकतो. Change your words. तुझे शब्द बदल. Father, तुझे शब्द बदल माझ्या देवा. people have taken the words लोकांनी आज शब्द घेतले and they are speaking out. आणि आता लोक बोलतायत. Now, आता heaven has shifted. स्वर्ग हल्लं. Heaven opened its ears. स्वर्गाने कान उघडले. God is looking at you. देव तुमच्याकडे पाहत आहे. Angels are saying, देवदूत म्हणतायत. did Vineyard Workers Church members speak like this? विनयाड वर्कर्स चर्चचे मेंबर असं बोलले. Or suddenly the whole church started speaking God's word? अरे अचानक संपूर्ण चर्च देवाचा शब्द बोलायला लागला. Now we have to move on their behalf. आता आपल्याला त्यांच्या वतीनं काम करावं लागेल. Now we have to help them. आता आपल्याला त्यांना सहाय्य करावं And लागेल. God says, आणि देव म्हणतो go and help them जा जाऊन त्यांना मदत कर. because they have spoken words of कारण life. त्यांनी जीवनाचे शब्द पुकारले. So now I proclaim आता मी घोषित करतो healing to your bodies in Jesus' तुमच्या name. शरीरांना आरोग्य येशूच्या नावात. Thank you, Jesus. जमा खराबा शंदमा खरो. People who need healing, come on immediately. ज्या लोकांना आरोग्य हवे त्यांनी लगेच पुढे Healing या. in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य A लगेच change in your life. एक बदल in your तुमच्या body. जीवनात तुमच्या In शरीरात the एक name of बदल. Jesus. येशूच्या I नावात. won't take much time, मी फार वेळ घेणार नाही. but very quickly, अगदी पटकन the moment you change your words, you change your ज्या situation. क्षणाला तुझे शब्द तू बदलशील तुझी परिस्थिती बदलती. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Say, I receive healing in Jesus' म्हणा मी name. आरोग्य स्वीकारत आहे येशूच्या I नावात. receive healing in Jesus' म्हणा मी name. आरोग्य स्वीकारत आहे येशूच्या Be नावात. healed in Jesus' name. येशूच्या नावात फरेवा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फरेवा. Your words are touching you. तुझे शब्द तुला स्पर्श करतात. Your faith words are touching you तुझे शब्दात विश्वासाचे शब्द तुला स्पर्श and करतात. bringing healing in your आणि bodies, तुझ्या शरीरात आरोग्य आणतायत. bringing deliverance to your bodies. तुझ्या शरीराला सुटका आणतायत. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. All sickness go. सगळे आजार जाऊ देत. In Jesus' name. येशूच्या नावात. See, it's happening. बघा घडतंय. It's happening. बघा घडतंय. It's happening. बघा घडतंय. You are getting new life now. तुम्हाला आता नवीन जीवन मिळतंय. Healing power is flowing now. आरोग्याचं सामर्थ्य आता तुमच्या In हातात आहे. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या In नावामध्ये. Jesus' name. येशूच्या Touch in नावामध्ये. Jesus' name. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. There is a shift in your position also. तुमच्या पोझिशन मध्ये पण बदल आला. That which was not happening will start happening from today. जे घडतच नव्हतं ते आजपासून घडायला लागेल. That impossible door is going to open because of your words. ते अशक्य दार तुझ्या शब्दांमुळे उघडणार आहे. Yes, it is going to open. उघडणार आहे. नक्की उघडणार आहे. It's going to change. बदलणार आहे. Things are shifting now. गोष्टी आता बदलत आहेत. In the name of Jesus. येशूच्या नावात. Declare words of power. सामर्थ्याचे शब्द बोला. Declare words of life. जीवनी शब्द बोला. Declare word of God. देवाचा शब्द बोला. And you will find तुम्हाला कळेल. things have changed गोष्टी बदलल्या and changed for the better. आणि चांगल्याकडे बदलल्या. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say I will speak words of life from today. म्हणा मी आजपासून जीवनी शब्द बोलणार आहे. I will speak words of life from मी today. आजपासून जीवनी शब्द बोलणार आहे. आमेन. आमेन. If God permits me, I will continue next week with the देवाने- same word. देवाने परवानगी दिली तर येत्या रविवारी मी हाच उपदेश सुरू ठेवीन. Thank you, Jesus. धन्यवाद Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Be delivered in Jesus' name. येशूच्या नावात सुटका पावा. Prosper in Jesus' name. येशूच्या नावात समृद्ध व्हा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा. आमेन.